मुलांचा सध्या एक्साइटेड मोड चालू आहे, त्याच्यामुळे कोणीही त्यांना डिस्टर्ब करू नका. त्यांना जसं खेळायचं तसं खेळू द्या. उद्या पण सुट्टी आहे. काही पालक निवांत झालेत, काही पालक मुलांना ओरडतात आहे की शांत बसत नाही आहेत. हरकत नाही, ते चालू द्या तसंच. तुम्ही सर्व पालकांनी आपल्या मुलांना अबॅकस किंवा वैदिक मॅथ्स ह्या स्किलसाठी एनरोल केलं. त्याचे फायदे, त्याचे ॲडव्हान्टेजेस हे सगळे मुलांनी सांगितले. पण जर तुम्ही अजून एक अभ्यास केला की सुरुवातीच्या काळामध्ये हुशार असलेली मुलं, विशेष करून परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवणारी मुलं, ही नंतरच्या काळामध्ये तेवढी प्रगती करू शकत नाहीत. तर याची सगळ्यात महत्त्वाची 2 कारणं आहेत. तुम्ही जर कुठल्याही शास्त्रज्ञाचं एज्युकेशन चेक केलं, मग ते आईन्स्टाईन असेल, न्यूटन असेल, थॉमस अल्वा एडिसन असेल, कुठलाही शास्त्रज्ञ घ्या, कुठलाही उत्तम लेखक घ्या किंवा कुठलाही उत्तम कलाकार घ्या, तुम्हाला हे लक्षात येईल की त्यांच्याकडे स्किल्स होते. शाळेतले जे काही आपल्याला डिग्रीज मिळतात, पदवी मिळतात, ते नव्हते, तरी त्यांनी भरपूर गोष्टी चांगल्या केल्या. मग याचं रहस्य काय आहे? तर पालकांसाठी 2च गोष्टी सांगतो महत्त्वाच्या. तुम्ही मुलांच्या अभ्यासासाठी, परीक्षेसाठी भरपूर कष्ट घेता, पण मुलांचे 80% प्रॉब्लेम्स, विशेषतः लॉकडाऊन नंतर, हे बिहेवियरल आहेत. बऱ्याच मुलांना मी ॲडिक्शन म्हणतोय, मोबाईलचं लागलेलं आहे. काही मुलं मोबाईलशिवाय दिवसभरामध्ये काहीच करत नाहीत. आणि म्हणून आपल्याला मुलांच्या स्वभावावरती काम करावं लागेल. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे, मुलांच्या आरोग्यावरती काम करावं लागेल. आणि तुम्हाला तुमची मुलं खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये यशस्वी पाहिजे असतील, तर 80% काम हे स्वभावावर झालं पाहिजे, उरलेलं काम आरोग्यावर झालं पाहिजे आणि मग स्किलवरती झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या सर्वांसमोर एक मोठं आव्हान आहे. IT इंडस्ट्रीतलं कोणी आहे का इथे पालकांपैकी? आहेत? हात वर करा फक्त असतील तर. बरेच जण आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यूट्यूब आणि बऱ्याच गोष्टी, याच्यातून मुलं ही अक्रियाशील होण्याची भीती निर्माण झालेली आहे. मुलांची थिंकिंग पॉवर, विचारिक क्षमता ही पूर्ण बंद पडत चाललेली आहे. आणि म्हणून तुम्हाला अजून एक काम करावं लागेल, आपल्या मुलांना ग्राउंडवरती पण न्यावं लागेल, किमान रोज अर्धा ते 1 तास. ज्यावेळेस मुलं शरीराने थकतील, त्याच वेळेला ती बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतील. नाहीतर घरातली उदाहरणं घ्या रोजची. आई म्हणते तुझ्या नावाची एक पोळी केलेली आहे, पण तू अर्धीच खातो. त्याचं शरीर थकतच नाही रोज. त्याला जेवढी झोप मिळायला पाहिजे तेवढी झोप मिळतच नाही. आणि म्हणून पुढचं एक चॅलेंज आहे की मुलांच्या झोपेचं शेड्युलिंग तुम्हाला करावं लागेल. एका लेखकाने व्हाय वी स्लीप नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, 300 पानाचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जर माझी मुलं 7 वर्षापर्यंत असतील तर त्यांना कमीत कमी झोप ही 14 तासापर्यंत आवश्यक आहे. मुलांचं वय जर 8 ते 14 असेल तर त्यांना किमान 11 ते 12 तासांची झोप आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढच्या 21 वयापर्यंतच्या मुलांना किमान 8 ते 10 तास झोप आवश्यक आहे. आणि हा झोपेचा बॅकलॉग आज तुम्ही पूर्ण नाही केला तर पुढच्या काळामध्ये पूर्ण करावा लागतो. अन्यथा याचे दुष्परिणाम मुलांच्या वागण्यामध्ये दिसतात. आणि म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, फक्त एकच सुचवतो, जर कोणी मनशक्ती रिसर्च सेंटर इथं कुठले कोर्सेस केले असतील किंवा काही ऐकलं असेल तर त्याचा लाभ चालू ठेवा. वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे तिथे मुलांबरोबरच पालकांसाठी पण कोर्सेस असतात. त्या कोर्सेसचा लाभ घ्या. कारण ही आपलीच मुलं आहेत, आपल्याच पेशी आहेत. यांच्यात जर गुण आले असतील तर आपल्यामुळे जसे आले तसेच दोषांची जबाबदारी तुम्ही म्हटलात, मला म्हणायची आवश्यकता नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम करा, आपली मुलं माणूस म्हणून घडली पाहिजेत. स्किल ही काळाची गरज आहे, ती आपण देणारच आहोत. ज्या सभागृहामध्ये आपण बसलोय
ज्या सभागृहामध्ये आपण बसलोय त्याचं नाव जर तुम्ही बघितलं, हे व्यक्तिमत्व सुद्धा महान होतं. यांच्याकडे कुठली मोठी डिग्री होती का? नव्हती. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून जीव घेण्या स्पर्धेमध्ये, रॅट रेसमध्ये मुलांचा जीव घेऊ नका, पण मुलं प्रत्येक परिस्थितीत कशी तरतील याच्यासाठी मुलांना खंबीर होण्यासाठी साथ द्या. एवढंच बोलेल. माझं नाव मनीष शिंदे, मनशक्ती रिसर्च सेंटर लोणावळा येथे मशीन टेस्ट आणि काउन्सिलिंग त्याचबरोबर स्टडी कोर्सेस याचे अनेक उपक्रम चालतात. त्याच्यातला मी एक सहभागीदार किंवा व्हॉलंटियर आहे. त्याचप्रमाणे इथे पिंपरी चिंचवडला आम्ही एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केलेली आहे. त्या माध्यमातून अनेक मुलांचे उपक्रम आम्ही राबवतो. गेल्याच आठवड्यामध्ये आपल्या शाळेमध्ये ज्युनियर IAS, गेल्याच रविवारी ज्युनियर IAS ही 2री ते 7वीच्या मुलांसाठीची एक एक्झाम आपण कंडक्ट केली. या परीक्षेमागची भूमिका अशी आहे, मुलांची परीक्षेची भीती गेली पाहिजे. आणि मुलं पास होतात का नापास होतात हे महत्त्वाचं नाही आहे. मुलांना हे कळालं पाहिजे की IAS परीक्षा ही सुद्धा इतर सामान्य परीक्षांसाठीच असते, जरी ती भारतातली सर्वोच्च परीक्षा असली तरी. दुसरा भाग आहे याच्यामध्ये, आमचं स्लोगन आहे फॉस्टरिंग इंटेलिजन्स इन ह्युमन्स अँड मशीन्स. हे का सांगतोय तर आत्ता बऱ्याच पालकांना राईट प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे काउन्सिलिंगसाठी आणि मुलांच्या समस्यांसाठी. आमची थीम आहे फॉस्टरिंग इंटेलिजन्स इन ह्युमन्स अँड मशीन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर सगळं जग काम करेल, पण मुलांमध्ये इंटेलिजन्स कसा आणावा याच्यासाठी सगळं जग काम करत नाही. आणि म्हणून ही थीम ठेवावी लागली. आणि म्हणून इथे एवढंच थांबतो. जर कुणाला अधिकची माहिती लागली तर www.brilliancegroup.in ही वेबसाईट आहे आमच्या कंपनीची. आणि मनशक्तीची वेबसाईट आहे www.manashakti.org. याच्यानंतर जर तुम्हाला काही विचारावंसं वाटलं, कुणाला काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे, वेगळं काय असेल तर तुम्ही अवश्य भेटा. बऱ्याच गोष्टी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो. जसं इथे चाइल्ड स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी कमी खर्चामध्ये करतोय मुलांसाठी, तसंच आमचं विजन आहे की ह्या मुलांचं भवितव्य आरोग्य आणि स्वभावावरती घडलं पाहिजे. तुमच्या सर्वांचे 5-1 मिनटं मी घेतले. मुलांचा बक्षीस समारंभामध्ये थांबला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि पेरेंटिंगसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. Thank you very much, sir.